बातमी आपल्या हक्काची। तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशा फोनवरून वारंवार धमक्या दिल्या। अवैध वाळू व्यवसायातून खवसपुरात गोळीबार। सांगोला वाळू व्यवसायातील भांडणाच्या वादातून 9 जणांनी तुम्ही आमच्यावर केस दाखल का केली आहे, आम्ही तुम्हाला आता जिवंत सोडणार नाही अशा फोनवरून वारंवार धमक्या देऊन कारमधून गावठी कट्टा बाहेर काढून हवेत गोळीबार केला। सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही, परंतु या घटनेमुळे गावात प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे। ही घटना गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी रात्री 10 ते शुक्रवार 2 फेब्रुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत खवासपूर तालुका सांगोला येथे घडली आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे, पोलीस उपनिरीक्षक पवन मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन बोडरे कुटुंबीय व सरपंच गणेश दीक्षित, पोलीस पाटील चैतन्य सुतार यांच्यासह स्थानिकांकडे चौकशी करून माहिती घेतली। गोळीबारानंतर गावठी कट्ट्यातून खाली पडलेली पुंगळी जप्त केली असून सत्यता प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जाणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे। याबाबत गणेश पितांबर बोडरे यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी नितीन सावंत, पप्पू सावंत व इतर 6 ते 7 अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। तू आमच्या वाळूच्या गाड्या का अडवतोस या कारणावरून चिडून तिघांनी मिळून शिवीगाळ दमदाटी करीत हाताने लाथाबुक्यांनी तसेच लोखंडी रॉड व काचेच्या बियर बाटलीने डोक्यात व दगडाने पाठीत केलेल्या जबर मारहाणीत दादासो बोडरे हा तरुण गंभीर जखमी झाला होता। दादासो बोडरे यांनी उत्तम जरे, नितीन सावंत, पप्पू सावंत सर्वजण राहणार खवसपूर यांच्या विरुद्ध फिर्याद दिली होती। फिर्यादीच्या कारणावरून 2 चारचाकी वाहनातून आलेल्या पप्पू सावंत, नितीन सावंतसह इतर अनोळखी 6 ते 7 जणांनी बोडरे वस्तीलगत लोकांना शिवीगाळ करू लागले, परंतु जमाव एकत्र थांबल्याचे पाहून वाहनातून खाली न उतरता थोड्या अंतरावरून गाड्या वळवून त्यांनी 4 चाकी वाहनातून गावठी कट्टा बाहेर काढून हवेत गोळीबार करून शिवीगाळ करत परत निघून गेले असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।